क्रिसेंट अमृतसरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 47वा श्लोक आणि त्याचं विवरण लेखन केलं आहे डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोकगायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ द्वितीयोऽध्यायः. श्रीभगवानुवाच कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि. श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 47वा श्लोक. याचा अर्थ असा आहे, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकातून कर्मयोग शास्त्र सांगतात. कर्म करण्याविषयीच तुझा अधिकार आहे. कर्माच्या फळाविषयी तुझा केव्हाही अधिकार नाही. कर्माच्या फळाचा हेतू ठेवणारा तू होऊ नकोस. तसं कर्म न करण्याबाबतीतही तू आग्रही राहू नकोस. हाच अर्थ आचार्य विनोबांनी आणखीन सोपा करून आपल्या गीताईमध्ये सांगितलेला आहे. विनोबा म्हणतात, कर्मातची तुझा भाग तो फळात नसो कधी. नको कर्मफळी हेतू अकर्मी वासना नको. प्रस्तुत श्लोकातले 4 चरण म्हणजे कर्मयोगाची चतुसूत्रीच आहे असं लोकमान्य टिळक मानतात. त्यामुळेच कर्मयोग सांगणाऱ्या श्लोकांपैकी हा एक अग्रगण्य श्लोक आहे. लोकमान्य म्हणतात, कर्मयोगाचं सगळं रहस्य या श्लोकात सामावलेलं आहे. तसंच हे 4ही चरण एकमेकांच्या अर्थांचे पूरक आहेत. हे कसं ते आपण पाहू. कर्मयोगाची ही 4 तत्व वास्तविक अर्जुनम निमित्ती कृत्य म्हणजे अर्जुनाच्या निमित्ताने श्रीकृष्णांनी सगळ्या मानव जातीला सांगितलेली आहेत. पहिल्या चरणात भगवंत सांगतात, तुझा अधिकार कर्म करण्यापुरताच आहे. ते अधिकार हा कर्मणी एव. इथे अधिकार याचा अर्थ योग्यता असं पंडित सातवळेकर मानतात. प्रत्येक मनुष्य कर्म करण्याचा अधिकारी म्हणजे कर्म करण्यास योग्य आहे. कारण कर्म हे कोणाला चुकत नाही. प्रत्येक प्राणीमात्राला आपल्या शारीरिक गरजांसाठी कर्म करावंच लागतं. मनुष्य हा सर्वश्रेष्ठ प्राणी असेल तर साहजिकच त्याची कर्तव्य क्षेत्रही तेवढीच मोठी. शिवाय कर्मांचे प्रकारही अनेक. काही नैमित्तिक म्हणजे काही विशिष्ट प्रसंगी करायची कामं, तर काही काम्य कर्म म्हणजे आपल्या इच्छापूर्तीसाठी केली जाणारी कामं. मात्र इथे ज्या कर्माचा उल्लेख भगवंत करतात ते कर्म म्हणजे कर्तव्य कर्म. जी कामं प्रत्येक माणसाने केलीच पाहिजेत त्या कामांना अन्य पर्याय असत नाहीत. म्हणूनच श्रीकृष्ण तिथे एव या निश्चयार्थी अव्ययाची योजना करतात. कोणतेही काम केलं की त्याचं काहीतरी फळ असणारच, पण त्या कर्माच्या फळाचा तू अधिकारी नाहीस असं श्रीकृष्ण दुसऱ्या चरणात सांगतात. कर्म करण्यापुरताच मनुष्याचा अधिकार आहे. त्या कामाचा मोबदला म्हणजे फळ मला मिळालंच पाहिजे याबाबत आग्रही नसावं. हे कर्मयोगाचं दुसरं तत्व आहे.